मतदानासाठी गावाकडे निघालेल्या कोकणकरांचा महामार्गावर खोळंबा. नेत्यांच्या आश्वासनाचा फुगा फुटला. निवडणुकीचे बिगुल वाजले की नेत्यांना कोकणची आणि कोकणकरांची आठवण येते. पण ज्या रस्त्यावरून हा चाकरमानी मतदानासाठी गावाकडे जातो त्या मुंबई गोवा महामार्गाची अवस्था पाहून आज पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे. मतदानाच्या रांगेत उभे राहा सांगणारे नेते आज ट्रॅफिकच्या रांगेत अडकलेल्या जनतेकडे पाहायला तयार नाहीत. असे विदारक चित्र आज महामार्गावर पाहायला मिळत आहे. निवडणुका आल्या की विकास गती आणि सुरक्षित महामार्गाची स्वप्ने दाखवली जातात. प्रत्यक्षात रस्ता अपूर्ण असून राजकीय इच्छाशक्तीचाच अभाव महामार्गाला नडला आहे. मतदानासाठी हजारो कोकणकर गावाकडे निघाले आहेत. मात्र अरुंद रस्ते, नियोजनशून्य काम आणि जागोजागी असलेली वळणे यामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यात भर म्हणजे नियमांची ऐशिकी तैशी करून उलट दिशेने चालणारी वाहने, ज्याकडे प्रशासन केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेतून पाहत आहे. नेते भाषण ठोकतात, आश्वासनांची खैरात करतात, पण ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णांचे, तासनतास रखडलेल्या चिमुरड्यांचे आणि ज्येष्ठांचे हाल कोणाला दिसत नाहीत. जनतेचा वेळ, जीव आणि संयम याला राजकारणात काही किंमत उरली आहे का, असा जळजळीत सवाल चाकरमानी विचारत आहेत. महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलार सह तृप्ती भोईर, मुंबई.